हाय हॅलो सगळ्यांना, कशा सगळे मजेत ना? तर बघा, आपल्या देवघराचं काम इथपर्यंत आले. तर पूर्ण व्हाईटच बनवायला सांगितले. गुगलवरून मी नाही का पाहून देवघराची डिझाईन दाखवली आणि मग सेम तसंच बनवायचं काम चालू आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते, एवढं काम झाले. हा जो ओढलाय ना बाहेर, मी जेवणाचं वगैरे नाही का आपण नैवेद्य ठेवतो त्यासाठी ट्रे बनवलाय की त्याच्यावर ठेवून आपण देवाला नैवेद्य वगैरे ठेवू शकतो. जेव्हा गरज असेल तेव्हा, नसेल तेव्हा ते आतमध्ये सरकून ठेवू शकतो. ते सिस्टीम छान आहे. त्याच्याखाली एक ड्रॉवर आणि त्याच्याखाली 2 कप्पे येणार ते राहिलेत. बाकी इकडे टी व्ही युनिटचं ना हे बसून झालेत ड्रॉवर, फक्त त्याला हँडल बसवायचे राहिलेत आणि शेल्फमधल्या काच पण लावायच्या राहिल्यात आणि आर्म रेस्टर बनवायचं राहिले सोप्याचं. तर एवढं सगळं काम झालं आहे. तर बघा, तेवढ्यात आहे ना माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की डिलिव्हरी झाली ताई आणि बाळोत्यासाठी साडीच नाही आहे. तर त्यासाठी मग मी त्यांना फोन केला, कारण त्यांच्या सासूबाई तशी साडी घालतात हे मला माहीत होतं. मग त्या मला म्हटल्या की मी देते साडी बाळोत्यासाठी. तर आमच्या इकडे नाही बाळाला असं पहिल्यांदा झाल्यावर असं कॉटनच्या साडीचे बाळोते बनवून त्याच्यातच बाळाला म्हणजे नाही का असं लपेटून टाकतात वगैरे. पण तिची 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. माहेर जायचं होतं तिला. माहेर खूप लांब आहे तिचं, तेलंगणा. त्यामुळे मग आता ते अचानक झाल्यामुळे काहीच बाळा त्याची सोय नाही. तिचे आई वडील इथं कोणच नाही, सासूबाई नाही, दोघंच नवरा बायकोन एक मुलगी राहतात. आता अचानक फोन आला आणि मग माझ्या घरात पण एवढा पसारा होता, तरी पण म्हटलं आता बिचाऱ्याने एवढी फोन केला आपल्याला, म्हणजे नाही का आशेने की ताई बाळोत्यासाठी साडीच नाही, कुठे भेटली तर घेऊन या, काहीतरी करा. तर मग म्हटलं चला आता आपलं कामापेक्षा ते वेळेला तिच्या मदतीला जाणं पण गरजेचं आहे. मग मी साडी आणली, व्यवस्थित झटकून वगैरे घडी केली आणि त्याच्यानंतर स्वतःचं आवरलं छान आणि साडी घेतली. आणि तिचे मिस्टर आणि तिची एक मोठी मुलगी, मोठी म्हणजे लहानच आहे, म्हटलं तिला पण भूक लागली असं ना, आता डब्याचं काय, मग डबा पण घेतला सोबत. तर तुम्ही करता का अशी काही मदत कोणाची ते मला कमेंट करून नक्की सांगा. फायनली मी दवाखान्यात पोहोचले आणि तिच्या मुलीसाठी बिस्किट वगैरे पण घेतले खायला. त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो तर सीझर झाल्यामुळे ती तर आरामच करत होती, बाळ पण छान झोपलं होतं. त्याच्यानंतर मी जास्त व्हिडिओ नाही काढला, कारण सगळेच कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये. येताना मस्त समोसे घेऊन आले मुलांसाठी. तर हीच आहे ती मैत्रीण मनीषा. तिला म्हणजे पहिली एक मुलगी आहे ना, आता मुलगा झाला आहे. काल तिच्याच मुलाच्या बाळोत्यासाठी मी साडी घेऊन गेले होते. तर कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.